श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 536चा उर्वरित भाग. देवतेची मूर्ती निघाली. सर्वज्ञ म्हणाले, मूर्ती पाण्यात टाकून द्या. तेव्हा औसा म्हणाले, नाही जी, हे सर्व पाण्यात टाकायचे असेल तर टाका, परंतु चमकदार पितळेची जोगला देवीची मूर्ती आणि शीशमसाच्या लाकडाची श्रीकृष्णाची मूर्ती, ह्या दोन्ही मूर्ती पाण्यात टाकू नका. सर्वज्ञ म्हणाले, तेही पाण्यात टाका. औसा म्हणाले, नाही जी, जोगला देवीची मूर्ती पाण्यात टाकायची असेल तर टाका, परंतु श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात टाकू नका. सर्वज्ञांनी विचारले, ती का नको? औसा म्हणाली, जी, मी रस्ता चुकली तर तो मला रस्ता सांगेल. सर्वज्ञ म्हणाले, बाई, आता खरा खुरा श्रीकृष्ण तुम्हाला वाट सांगेल, म्हणून यालाही पाण्यात टाका. तिच्या सामनात गहू, चणे, जोंधळे होते. सर्वज्ञांनी सर्वांसाठी त्यांचा स्वयंपाक करविला. सर्वज्ञांनी तिच्या कानात असलेल्या मुद्रा आपल्या श्रीकराने काढून टाकल्या. बाईसांना सांगून 2 वस्त्रे मागवली. ती वस्त्रे नेसवली, संन्यास दिला. सर्वज्ञांपुरता निवडून चांगला उपार तयार केला. उरलेला पदार्थ मिश्र करून भाकरी केल्या, तेल आणले. मग सर्वज्ञांचे सपरिवार जेवण झाले. सर्वज्ञांच्या श्रीकराने औसेला पात्र दिले. तिने सर्वज्ञांना नमस्कार केला. सर्वज्ञांना अक्षदा वाहण्यासाठी तेथे तांदूळ नव्हते. बाईसाने सर्वज्ञांच्या जेवणासाठी तांदूळ भिजू घातलेले होते. तेच तांदूळ तिने भस्कन हात घालून घेतले. यावर बाईसा म्हणाली, हे काय झाले हो? या जोगिनीला बाबांच्या जेवणासाठी भिजू घातलेल्या तांदूळातच ओवळे हात घातले. तेव्हा औसा म्हणाली, हाय रे, तुझे सोडे ओढे अजून गेलेच नाही. श्री गोपाळ कृष्ण भगवान की